आज आपणास ही दिलेली तुल्यप्रतिमा त्यावरून त्याचे लंबजन्य प्रक्षेप काढायचे आहेत. एक्स बाणाकडून दिसणारा समोरील देखावा, या वाय बाणाकडून दिसणारा वरील आणि झेड बाणाकडून दिसणारा साईडचा देखावा काढायचा आहे. थोडासा कूट प्रश्न आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडीशी गल्लत होते, कारण बराचसा मोठा भाग हा सरळ तिरका आहे आणि त्यामुळं या तिरक्या रेषेला ज्यावेळी कोणत्याही लंब, उभ्या किंवा आडव्या रेषा जिथं छेदतात त्याचं माप जर दिले नसेल तर ते थोडी ॲक्युरसीचा प्रश्न निर्माण होतो की ते आपण अचूकपणे काढणं गरजेचं आहे. त्यासाठी तिरक्या भागाचा सुरुवातीचा आणि शेवटचा हा भाग आपणास खूप महत्त्वाचा आहे. आता एक्स बाणाकडून आपण पाहिला असता नेहमीप्रमाणे या गुलाबी रंग जो दिलेला आहे त्या पद्धतीचाच भाग आपणास इथं दिसेल. या बाजूंकडून पाहता लंबरेषेत पाहताना या सगळ्या पृष्ठभागासाठी एक रेषा दिसेल. ह्या तिरक्या पृष्ठभागासाठी ही तिरकी एकच रेषा दिसेल. पुन्हा मात्र हा एक उलटा त्रिकोणी भाग दिसेल, याच्याशी उलटा असा, आणि ह्या वरच्या पृष्ठभागाशी असा एक. म्हणजे सर्वसाधारण आपणास जर या पद्धतीने आपण इथं फ्रंट व्ह्यू काढला तर हा फ्रंट व्ह्यू डाव्या बाजूची उभी रेषा पूर्ण, तळाची पूर्ण आडवी रेषा, पुन्हा काही सरळ रेषा आणि ही तळापर्यंत अशी तिरकी रेषा असा येईल. आणि पुन्हा इथं काहीशा उंचीवर आणि पूर्ण लांबीपर्यंत असा उलटा हा त्रिकोण, असे हे दोन गुलाबी कलरचे पृष्ठभाग दिसतील. आणि मग टॉप व्ह्यूमध्ये जर आपण पाहिलं तर हा वरचा निळ्या रंगातला हा पूर्ण साधारणतः चौकोन चौरस आकडा आकृती दिसेल. हा तिरका पृष्ठभाग आपल्याला वरून दिसणारच आहे तो शेवटपर्यंत, परंतु या तिरक्या पृष्ठभागात पुन्हा एक स्क्वेअर पृष्ठभाग निम्म्या रुंदीपर्यंत असा दिसणार आहे. आणि मग याचे लंब प्रक्षेप आपण घेतले असता बाजूने दिसताना हा संपूर्ण पिवळ्या रंगाचा जो पृष्ठभाग आहे तो या पद्धतीने दिसेल. फक्त त्याच्यामध्ये या पद्धतीनं हा पृष्ठभाग स्वतंत्र आणि वेगळा दिसेल. याच्यामध्ये कुठेही हिडन रेषा म्हणजे डॉटेड लाईन येत नाही आहे. चला तर प्रत्यक्ष कागदावरती आपण हे काढायला घेऊया. आकृतीचा आपण सुरुवातीला विचार केल्याप्रमाणे फ्रंट व्ह्यू आपला इथे येणार आहे, टॉप व्ह्यू इथे येणार आहे आणि उजव्या बाजूकडून आपण साईडचा देखावा पाहत असल्यामुळे उजव्या बाजूला त्याचा साईड व्ह्यू येईल. ड्रॉइंग काढायची पूर्वतयारी मी केलेले एक्स आणि वाय अक्ष काढलेले आहेत आणि त्याच्या दोन्ही बाजूला 20 अंतरावरून या आडव्या प्रोजेक्शन रेषा आणि उभ्या प्रोजेक्शन रेषा काढलेल्या आहेत. आता यातल्या आडव्या रेषेवरती आपल्याला ही माप पूर्ण टाकायचं आहे. एकूण माप आहे हे लांबीचं 100 मिलीमीटर. त्यामुळे हे 100 मिलीमीटर आपण इथं प्रथमतः लांबीच्या रेषेत घेऊ आणि त्याचे टप्पे बघितले तर या बाजूकडून 40 अंतरावरती वरचा टप्पा आहे आणि इकडून 30 वरती हा एक दुसरा टप्पा आहे. म्हणजे त्यामुळे 1 2 3 म्हणजे 70 वर येईल तो. अशा पद्धतीनं हे एकूण 3च टप्पे आहेत लांबीचे. आणि मग उंचीचे एकूण 60 आणि त्याच्या मध्यभागी ही 30 आणि एकूण 60 अशी मापं आहेत. तर त्यासाठी उभ्या रेषेवरती आपण 30 आणि एकूण 60 अशी दोन मार्किंग करून घेऊया. आणि या उभ्या आडव्या केलेल्या मार्किंगमधून आपण आता आडव्या उभ्या मापाच्या रेषा प्रक्षेपित करूया. आडव्या रेषा घेत असताना म्हणजे उंचीच्या आपण त्या साईड व्ह्यूमध्ये पण घ्यायच्या आहेत. त्या एकाच वेळी आपण घेऊ कारण साईड व्ह्यूमध्ये पण हे लागणार आहे. आणि नंतरची ही तळाची. जिथं आवश्यकता आहे ती रेषा आपण पुढं इथं वाढवून घ्यायची. यानंतर उभ्या लंबरेषा
आपणास घ्यायचे आहेत. त्यासाठी वाय अक्षाला समांतर अशा पद्धतीनं हा गुन्हा जुळवून धरला आणि लांबीची जी माप आहे ती एकाच वेळी आपण टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यूमध्ये दोन्हीकडं घेऊन टाकायची. आणि हे शेवटचं अशा पद्धतीनं आवश्यक त्या रेषा आता फ्रंट व्ह्यूच्या आपल्याला आलेल्या आहेत. त्यानुसार आपण त्या ऑब्जेक्ट लाईन्स पूर्ण करूया. तळाची रेषा पूर्ण आडवी पूर्ण 100 मिलीमीटर आहे सरळ रेषा ही. त्यामुळे आपण ती पूर्ण लांबीची अशी सरळ रेषा काढूया. या बाजूला वरती 60 उंचीवरती 40 मिलीमीटर या बाजूनं डाव्या बाजूनं तर ती 40 मिलीमीटर ही आपण काढून घेऊया. त्यानंतर हा तिरका भाग सुरू होतोय तो शेवटपर्यंत म्हणजे या 100 या पॉईंटपर्यंत. त्यामुळे ही तिरकी रेषा आपण काढून घेऊ. तसंच पाठीमागची उभी रेषा पूर्ण उंचीची आहे 60 तीही घेऊ. यानंतर उंची 30 आणि रुंदी 30 हे जे मार्किंग आपलं आलेलं आहे तो भाग पण आपणास फ्रंट व्ह्यू कडून दिसणार आहे. एक्स बाणाकडून तो या पद्धतीने दिसणार आहे. त्या पद्धतीने आपण त्या रेषा दोन्ही काढू. या व्यतिरिक्त फ्रंट व्ह्यूमध्ये आता काहीही दृश्य नाही, त्यामुळं फ्रंट व्ह्यू आपला पूर्ण झालेला आहे. आता टॉप व्ह्यूचं जर पाहिलं तर टॉप व्ह्यूमध्ये 25 आणि 25 अशी 50 मिलीमीटर अशी एकूण रुंदी आहे. तर ती रुंदीचं मार्किंग आपण करून घेऊया. लांबी फ्रंट व्ह्यूमधून आपण घेतलेली आहे. या दोन रुंदीची मार्किंग करून घेतल्यानंतर त्यास आपण एक अक्षाला समांतर अशा आडव्या रेषा काढायच्या आहेत. त्याचवेळी या रेषा आपण वाय अक्षावरती पण घ्यायचे आहेत की जे माप आपणास पुन्हा साईड व्ह्यू घेण्यासाठी लागणार आहे. अशा पद्धतीने आता टॉप व्ह्यू पण सगळ्या उभ्या आडव्या रेषा आलेल्या आहेत. तसं पाहिलं तर ही 100 आणि त्या बाजूची 100 ही पूर्णतः सरळ रेषा आहेत. त्यामुळे त्या दोन्ही सरळ रेषा आपण इथे काढून घेऊ. या पद्धतीनं यानंतर ही कडेची पूर्ण 50 रुंदी आणि ही पण 50 रुंदी 40 अंतरावरती आहे. त्या दोन्ही ही 40 अंतरावरली काढतोय मी प्रथम. त्यानंतर डाव्या बाजूची शेवटची हा वरचा हा आयताकृती भाग झालेला आहे. नंतर हा सगळा तिरका भाग आहे. फक्त त्यामध्ये पुन्हा ह्या शेवटच्या 30 अंतरात आणि इकडून 25 अंतरात एक सपाट पृष्ठभाग आहे जो निळ्या रंगाने दिसतोय. त्याचं प्रोजेक्शन आपण इथं घेतलेलं आहे. तर त्या पद्धतीनं तो जर पाहिला तर तो असा एक सपाट पृष्ठभाग इथे दिसेल. तो आता इथे मी पूर्ण करतोय आणि मग शेवटची ही कडा ती पूर्ण 50 अंतराची अशा पद्धतीनं आता या ठिकाणी आपला टॉप व्ह्यू सुद्धा पूर्ण झालेला आहे. आता साईड व्ह्यूकडून आपण पाहत असताना हा पिवळ्या रंगाचा पृष्ठभाग म्हणजे संपूर्ण एक पृष्ठभाग दिसणार आहे. फक्त त्यामध्ये एक वेगळा आयत त्यामध्येच दिसणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपणास नेहमीप्रमाणे वाय अक्षावरती आलेली आपली जी मापं आहेत
रुंदीची ती माप आपणास एक साक्षावरती कंपाच्या साहाय्यानं घ्यायची आहेत. हे पहिलं 20 अंतरावरती आहे ते अर्थातच त्यानंतर हे सेंटर आहे. त्यानंतर हे शेवटचं आहे. अशा पद्धतीने ही माप आपण एक साक्षावरती घेतल्यानंतर पुन्हा एक साक्षावरून आपण ती माप लंब रेषेत म्हणजेच वाय अक्षाला समांतर अशी खाली घ्यायची आहेत की जेणेकरून आपण साईड व्ह्यू काढू शकतो. अशा पद्धतीनं आता पुन्हा एकदा आपण जर काळजी पाहिलं तर उजव्या हाताला हा एक चौकोन आपणास दिसणार आहे या उंचीचा आणि या रुंदीचा म्हणजे हा, आणि त्यानंतर मात्र हा संपूर्ण सलग एक पृष्ठभाग आपणास मिळणार आहे. तर त्याच्या वस्तुरेषा आपण आता इथं स्पष्ट करून घेऊ. अशा रीतीने या ठिकाणी आपले तिन्ही व्ह्यू पूर्ण झालेले आहेत. आपलं काम म्हणजे याची मापं इथं नोंदवणं. व्ह्यूच्या जी कॉमन माप आहेत ते त्या दोन व्ह्यूच्या दरम्यान इथं द्यावीत, त्याप्रमाणे मी इथं देत आहे. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमध्ये लांबी, फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये रुंदी आणि फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये उंची. त्या पद्धतीने इथं त्यासाठी आवश्यक त्या मापाच्या रेषा काढत आहे मी. या ठिकाणी या रेषांना आवश्यक तिथे आता आपण क्रॉस लाईन काढायचे आहेत. माप दर्शवणाऱ्या जागा आणि या मापाच्या रेषांना आपण अंकुचीदार बाण द्यायचे आहेत. चाळीस आडवी माप रेषेच्या वरती सर्वसाधारण रेषेला मध्यभागी 40, 30, 30. इथे 25, 25 रुंदी म्हणजे 50. उंची देखील 30 आणि 30 अशी 60. अशा रीतीने हे माप पूर्ण झाल्यानंतर आपलं काम आहे ते लेटरिंग करणं म्हणजे व्ह्यूची नावं देणं. त्यासाठी देखील आपण समांतर रेषा काढायच्या आहेत.
त्या व्ह्यूच्या खाली आपणास ते लिखाण करण्यासाठी साधारणतः 5 ते 6 मिलीमीटर उंचीमध्ये 2 फिकट रेषा काढायचे. म्हणजे अक्षराची उंची एकसारखी येण्यासाठी इतकंच त्या रेषांचं महत्त्व आहे. त्यामुळे त्या जितक्या होईल तितक्या शक्य तेवढ्या फिकट काढायच्या आहेत. यामध्ये आता व्ह्यूंची नावं लिखाण करायचं आहे. टॉप व्ह्यू, अशी आपली आता नावं देऊन पूर्ण झालेलं आहे. त्यानंतरचं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे जादा झालेल्या या रेषा प्रोजेक्शनच्या वगैरे त्या ड्रॉईंगच्या बाहेरच्या म्हणजे या 2 व्ह्यूमधील नाही, ते सोडूनच्या जादा झालेल्या आहेत त्या रेषा खोडणे. म्हणजे ड्रॉईंग आपलं इफेक्टिव्ह दिसतं. फक्त ड्रॉईंग हा प्रश्न ऑब्झर्वेशनचा राहतो. अनावश्यक रेषा अशा बाहेरच्या बाजूच्या त्या खोडून झाल्या. अक्षरावरील सुद्धा जादा झालेल्या रेषा खोडायच्या आहेत. अशा पद्धतीनं हा व्ह्यू आपला इथे पूर्ण झालेला आहे.